नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल श्री स्वामी समर्थ. तर मला बरेच लोक असे कमेंट करून विचारत होते की कर्जमुक्तीसाठी काही उपाय आहेत का. तर ज्योतिषशास्त्रामध्ये कर्जमुक्तीसाठी अनेक उपाय आहेत. तर त्यावर मी आज हा व्हिडिओ केलेला आहे. तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स आल्या म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सोल्युशन नक्की मिळेल. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आजच्या काळात असे अनेक लोक आहेत जे आयुष्यात कर्जाच्या समस्येचा सामना करत आहेत. दिवसभर कष्ट करूनही ते त्यांचे कर्ज फेडू नाही शकत. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर वेलकम. ज्योतिषशास्त्रामध्ये अशा अनेक उपाय दिलेले आहेत, ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. तर या चमत्कारिक उपायांबद्दल आता आपण जाणून घेऊयात. तर त्यामध्ये पहिला उपाय असा आहे की जर तुम्हाला कर्जाची समस्या खूपच भेडसावत असेल तर शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. तसेच 4 मुखी दिवा लावा. यानंतर झाडाला प्रदक्षिणा घाला आणि समस्येपासून मुक्तता मिळावी म्हणून प्रार्थना करा. असे मानले जाते की या उपायाचा अवलंब केल्याने कर्ज कमी होण्यास सुरुवात होते आणि आर्थिक लाभ मिळतो. तर हा झाला पहिला उपाय. तर असे आणखीन 2 उपाय मी सांगणार आहे जे की खूपच फायदेशीर आहेत. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आणि तिसरा जो उपाय आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला मध्ये स्किप नका करू. याशिवाय शनिवारी आंघोळ केल्यानंतर तुमच्या उंचीचा धागा घ्या, ते नारळावर गुंडाळा. यानंतर ते जे नारळ आहे ना ते वाहत्या पाण्यात सोडा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने कर्जाच्या समस्येपासून मुक्तता मिळते. तर हा कसं, म्हणजे तुमचं जे पायाचा अंगठा आहे त्या अंगठ्यापासून तुमच्या डोक्यापर्यंत धागा घ्यायचा आणि तो धागा जो आहे तो नारळावर गुंडाळायचा. तो धागा जो आहे ना तो पांढऱ्या कलरचाच हवा आहे. आणि असं ते गुंडाळायचं आणि नंतर ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं. कोणतंही पाणी चालेल, वाहतं पाणी लागेल. नदीच्या पाण्यात टाकलं तर बेस्ट आहे. आणि तिसरा उपाय आता मी सांगतेय. मंगळवारी नारळावर चमेलीचे तेल लावा आणि त्यावर लाल सिंदूरने स्वस्तिक बनवा. आता हे नारळ भगवान बजरंगबलीला अर्पण करा. हा उपाय सलग 5 मंगळवारी करा. असे केल्याने कर्जाच्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते असे मानले जाते. हा सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात बेस्ट उपाय आहे. हा तुम्ही 5 मंगळवार करून पहा आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला लवकरच कळून येईल. फक्त तुम्ही करा, केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे. तुम्ही जर काहीच केलं नाही तर त्याला काही अर्थ नाही. मी सांगतच राहीन आणि तुम्ही काही करणारच नाही तर अशानं काहीच होणार नाही. त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी नवीन नवीन असे उपाय घेऊनच येत राहीन. आणि हे सगळे ज्योतिषशास्त्रातील एकदम चमत्कारिक उपाय आहेत, ते मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. पण ते तुम्हाला स्वतः करायचे. मी करणार नाही, मी फक्त सांगण्याचं काम करेन, पण तुम्हाला स्वतःला ते करायचे. याशिवाय तुम्ही ना दररोज पूजेदरम्यान खालील एका मंत्राचा जप सुद्धा करू शकतात, जो की मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर तो मंत्र आहे की ओम गं ऋणहर्ताय नमः. हा जो मंत्र आहे तो मंत्राचा तुम्ही जप करू शकता. याने सुद्धा खूप चांगला फरक पडेल. तर मग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या आणखीन काय अडचणी आहेत त्यासुद्धा मला प्रश्न विचारू शकता तुम्ही. त्यावर मी आणखीन डीपली व्हिडिओ बनवेन. धन्यवाद.